बऱ्याच जण या गोष्टीवर विश्वास नाही बसणार, पण जे मी डोळ्याने बघितले ते मी तुम्हाला सांगतो की काळा गोळा अख्खा बाहेर आला होता. पूर्ण आम्ही डोळ्यांनी बघत होतो त्याला. असं म्हणणार नाही मी की मी योगचक्षुने वगैरे बघितलं, डोळ्याने बघितलं. तो काळा गोळा संपूर्ण बाहेर आला. पहिला त्यांनी मला माझ्या अंदाजेप्रमाणे माझा जो शिष्य बसला होता त्याच्यावर तो हल्ला करणार होता. तर तो त्याच्याजवळ जाईपर्यंत अभिमंत्रित विभूतीमुळे त्याला काही करता नाही आलं. तोपर्यंत मात्र काही कारण नसताना एक ट्यूबलाईट आणि 2 बल्ब आमच्या समक्ष पहिलं येतं पिंपळ. पिंपळ हे परम पवित्र असं वृक्ष जरी असलं पंचमहावृक्षांपैकी, तरी पण तिथे संध्याकाळनंतर तिकडे काही आसुरी शक्ती किंवा ब्रह्मराक्षस मुंजा म्हणतो आपण, तो देखील असतो तिकडे. ती देखील पत्रिका बघितल्यानंतरही लक्षात येतं, त्यांचे व्हायब्रेशन्स चेक केल्यानंतर देखील लक्षात येतं त्या गोष्टी, की बऱ्याचदा असं होतं की त्यांना त्रास होतोय आणि शारीरिक स्तरावरती त्रास होतो आणि डॉक्टर्सना दाखवल्यानंतर रिपोर्ट्स नॉर्मल येतात. तर त्या कलशामध्ये बऱ्याचदा मी पाहिलंय की श्रीफळ जो स्थापन केलेला असतो कारण नसताना तडकतो. असे काही साधू आहेत की ज्यांना सिद्धी प्राप्त आहेत, ज्यांना मनातलं कळतं, कळू शकतं, जाणवतं. त्यांचे आराध्य दैवत मारुती पण आहेत, असे पण आहेत. पण त्यांचं अजून तेवढं भाग्य नाही की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथाचं पारायण अध्यापन करावं, पठण करावं, ज्यामध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे. परमात्मा श्रीपाद स्वामी मारुतीला आदेश देतात की तू समर्थ सद्गुरूच्या वेशात अवतरित हो, म्हणजेच साईबाबा हा अवतार धारण कर. आणि असे पण काही साधू आहेत की जे साईबाबांना योग्य मानत नाहीत, साईबाबांना देवता मानत नाहीत. ऑरा वीक करण्यामधले आपले रूपले कोणते कोणते आहेत, तर आपली आचरण चुकीचे आहेत, शुद्धता नसते बऱ्याचदा, म्हणजे पवित्रता बाळगली जात नाही. यामध्ये नॉनव्हेज हा खूप मोठा रोल प्ले आहे. नरसिंह वर्मा यांना श्रीपाद स्वामींनी आशीर्वाद दिला होता की ते पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हा अवतार धारण करतील. बऱ्याच जणांना माझ्याबद्दल एक गैरसमज झालाय की मी कॉन्स्टंट स्वामींशी बोलतो, असं काहींना एक समज झालाय, किंवा स्वामी माझ्याशी कॉन्स्टंट बोलतात. तर मला सगळ्यांना ही गोष्ट सांगायची आहे की असं होत नाही. आणि अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की हरिद्वार मध्ये आपण यज्ञ करणं आणि श्रीफळावर कापूर ठेवून तो प्रज्वलित करणं किंवा ज्याला कर्पूर यज्ञ म्हणतो आपण, हे करणं, हे दोन्ही समान आहे असं म्हणतात. आता E=mc² ज्याबद्दल आपण म्हणतो, तर त्याचा अर्थ बेसिक असा अर्थ काय की एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू मास. त्याचा उलटा अर्थ मास कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत सिद्धयोगी अभिषेक दादा वैरागी. सगळ्यांची डिमांड आहे की दादांना सारखं तुम्ही बोलवा, सिरीज बनवा, आणि दादा जेवढं सांगतात ते नेहमी कमीच पडतं, कारण की एवढं लोकांना आवडतंय आपलं बोलणं, म्हणजे तुम्ही जे सांगताय, लोकांना संबोधित करताय त्या बाबतीत, आणि लोक खूप प्रश्न घेऊन येतात आपल्या बाबतीत. तर आजचा पॉडकास्ट आपण चालू करूया. आणि नेहमी आपण स्वामींच्या बाबतीत तर बोलतोच, महाअवतार बाबाजींच्या बाबतीत बोलतो. आजचा पॉडकास्ट आपण थोडा वेगळा पद्धतीने ट्राय करूयात. त्यामध्ये स्वामी आणि म्हणजे महाअवतार बाबाजी तर असतीलच, पण मला या पॉडकास्टची सुरुवात अशा पद्धतीने करावीशी वाटेल की दादा, तुम्हाला काय वाटतं की ब्लॅक मॅजिक जे आपण म्हणतो तर ते एक्झिस्ट करतं का, आणि हे कसं घडतं ओव्हरऑल? स्वामी शरणम. यामध्ये पहिलं माझं असं सांगणं आहे, ब्लॅक मॅजिक ही गोष्ट एक्झिस्ट करतेच. त्याला आपण असं सोप्या भाषेत म्हणतो ब्लॅक मॅजिक, आणि शब्दशः त्याला आता ट्रान्सलेट करून आपण ते काळी जादू वगैरे असं म्हणतो आपण. तर हे एक्झिस्ट करतं याबद्दलचे दाखले तर मी सांगेलच नंतर, पण माझेही काही अनुभव सांगेल त्या बाबतीतले. पण पहिल्या काही गोष्टी मी थोडं क्लिअर करतो की बऱ्याच जणांचं असं होतं की ते खूप स्वतःबद्दल थोडं काही ठिकाणी फार ओव्हर हाईप किंवा सेल्फ ऑब्सेस्ड म्हणतो आपण तसे झालेले असतात, की त्यांना वाटतं की प्रत्येक ठिकाणी मग प्रत्येक जण त्यांच्यावर जळतच आहे आणि प्रत्येक जण त्यांच्यावर काय जादूच करतंय. तर हे गैरसमजही होतात बऱ्याच जणांना. तर मला पहिलं त्या गोष्टीशी संबंधित काही गोष्टी सांगायच्या आहेत की बेसिकली असं असतं, बऱ्याचदा आपल्या आयुष्यात ज्या काही प्रकारच्या अडचणी येतात तर बरेच जण तुम्हाला बोलून दाखवतात, सांगतात, कोणीही सांगतं, किंवा आपल्याला कधीतरी वाटतं, स्वतःहूनच लोक असं विचार करतात की आमच्यावर काय जादू केली आहे, ब्लॅक मॅजिक केली आहे. तर याचे बाकी पैलू देखील आहेत किंवा बाकी कारणं देखील आहेत.
वास्तुदोष हा एक मुख्य कारण असतं. म्हणजे ह्या कारणामुळे देखील आपल्याला असे काहीतरी विचित्र अनुभव येतात. कारण वास्तूमधली ऊर्जा नीट फ्लो होत नाही, उपदेशांमधली ऊर्जा नीट फ्लो होत नाही. सगळ्या गोष्टी पंचमहाभूतात्मक तत्वांनुसार अरेंज नसतात. प्रत्येक ग्रहांचा प्रत्येक वास्तूतल्या प्रत्येक वस्तूवरती अंमल असतो, म्हणजे होल्ड असतो. तर तो होल्ड चुकतो बऱ्याचदा. आणि यामध्ये आपल्याही चुका असतात की आपण आळशीपणा करतो, घर साफ ठेवत नाही, धूळ साठते, बाहेर आल्यानंतरचे काही नियम असतात की हात पाय धुणं वगैरे वगैरे. तर या गोष्टी देखील होत नाहीत. मग अशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जीज पण येतात. म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला आपल्यावरती ब्लॅक मॅजिकच केली. निगेटिव्ह एनर्जीज पण असतात ज्या एक्झिस्ट करतात. त्या काही काही स्पेसिफिक जागांवरती पण ते एक्झिस्ट करतात, असं पण होतं. बऱ्याचदा असं देखील होतं की पत्रिका बघितल्यानंतर कळतं, बऱ्याच जणांना गैरसमज होतो की आमच्यावर काळी जादूच केली म्हणून त्रास होतोय, पण त्यांना पितृदोषही असतो. बऱ्याचदा पितृदोषामुळे देखील हे असे प्रकारचे त्रास आपल्याला दिसतात. तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की लगेच त्या निष्कर्षावर जाऊ नये कुणीही की आमच्यावर काय जादूच केली. कारण असं विनाकारण तो होत नाही. मी आता मला पर्सनली बघायला गेलं तर माझा हा पिंड नसल्या कारणाने मला त्यातलं एवढं काही नॉलेज आहे असं म्हणू शकत नाही, विभाग नाही. असे खूप ज्ञानी लोक आहेत ज्यांना यातलं सगळ्यातलं खूप नॉलेज आहे. पण माझ्या अनुभवातल्या काही गोष्टी सांगतो. आणि पाहण्यातही काही लोकांचं मी जे बघितलेलं आहे की त्यांच्या जे काही त्रास होत आहेत ते यामागचं कारण मुख्य काय तर पास्ट लाईफचे काही कारण असतात. पास्ट लाईफ मध्ये बऱ्याचदा त्यांनी असे काही प्रकरण केलेले असतात, म्हणजे अशा प्रकारच्या काही क्रिया केलेल्या असतात इतर लोकांवरती. आणि दुसरं असं पण आहे की बऱ्याचदा असं आढळून आलंय की जवळच्या मिक्स अशा प्रकारे जास्त केलेले आहेत की 90% तरी असे केसेस असतात ज्यामध्ये जवळचे नातेवाईक किंवा अगदी जवळची व्यक्ती, मग ते फ्रेंड सर्कल पैकी असू शकतात, हे देखील असतात, ते देखील अशा प्रकरणामध्ये येतात. तर आपण थोडंसं कंबाईंड पद्धतीने बोलू की नॉट नेसेसरी फक्त ब्लॅक मॅजिक, पण आपल्याला या विषयाला थोडंसं शेवट सोल्युशनकडे नेऊ असं मला वाटतं. तर सोल्युशन जेवढे मला माहिती आहेत तेवढे मी शेवट सांगेलच. त्याच्या आधी पहिला आपण सिम्पटम्स वरती बोलू आणि प्रकार यातले कुठली असतात त्यावर बोलू. सिम्पटम्स येण्यापूर्वी आपण थोड्या 3 गोष्टी जाणून घेऊ. म्हणजे मी जेवढं पाहिलंय, अनुभवलंय तेवढं मी सांगतो की बेसिकली तर 3 मेथड्स आहेत. म्हणजे माझं ऐकण्यातही आहेत. काही असे साधूंशी माझा काही संवाद झाला होता, त्यामध्ये मला काही साधू भेटले होते, त्यांच्याशी देखील मी हा संवाद केला होता. त्यामध्ये मला त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या की नक्की घडतं कशावर. तर एक आहे ती डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट किंवा डिरेक्ट मेथड म्हणतात त्याला. ती त्यामध्ये डीएनएचा सॅम्पल मिळेल अशी गोष्ट मिळणे. तर डीएनएचा सॅम्पल मिळेल अशी कुठली गोष्ट आहे तर केस, रक्त किंवा रक्ताचा एक थेंब, अजून स्क्रुटम सॅम्पल काही जण म्हणतात त्याला, लाळ वगैरे, त्याचं काही जण युरिन लॅट्रिन पण बघतात बरं का, यूज करतात. म्हणजे एक राजस्थानी म्हणजे एक महाराज आहेत, त्यांचा माझा एकदा असा संबंध आला होता, आमच्या भेटणं झालं होतं एका मंदिरामध्ये. तर त्यांचं एक मंदिर आहे राजस्थानमध्ये, मारुतीचं मंदिर आहे. आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं की त्यांच्या इकडे काही लोक दर्शनाला येतात आणि तिथे देखील त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीने होऊ शकतं. माझ्यासाठी ही गोष्ट नवीन होते. त्यांनी मला सांगितलं होतं की युरिन लॅट्रिन थ्रू पण असं केलं जातं, असं होतं. आणि हे प्रकृतीच्या नियमांमध्ये बांधलेल्या गोष्टी आहेत. तर डीएनए संपूर्ण त्यामध्ये आपल्याला मिळतो, त्यामुळे त्यामध्ये रहस्य ते मिळालं आपलं. एक छोटासा एक मधला भाग आहे, एक म्हणजे तो डायरेक्ट पण नाही आणि इनडायरेक्ट पण नाहीये, पण मधला असं त्यामध्ये की डीएनएचा सॅम्पल नाही, पण कुठे ना कुठेतरी आपले व्हायब्रेशन्स त्यांना त्यामध्ये मिळतात. म्हणजे आपण यूज केलेले ऑब्जेक्ट्स, आपण कोणतीही वस्तू, आपण यूज केलेले क्लोथ्स, आपण जे कपडे वापरतो ते, अजून आपण समजा चालतोय आणि आपण ज्या ठिकाणावरून चाललोय, स्पेशली ते स्थान जर म्हणजे आपण चालतोय म्हणजे चपला नसतील घातलेल्या आणि मातीवरून चाललोय, तर आपल्या पायाखालची माती ते उचलतात आणि त्यानंतर त्याच्यावरती पण हे प्रयोग केले जातात. असं होतं, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. हे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की व्हायब्रेशन्स आपले त्याला स्पर्श झालेला असतो आणि ते कनेक्ट होतात आणि मग त्यावरती केलं जातं. आणि नंतर माझ्या दृष्टी अशी की इनडायरेक्ट मेथड आहे, ज्यामध्ये फोटो घेऊन काही जण करतात, फोटो कनेक्ट करतात, पासपोर्ट साईज पण असतो त्याच्यावरती काही जण करतात. या संबंधित अनुभव देखील असे आहेत, माझ्या काही जवळच्या लोकांचे अनुभव आहेत, जे आता आपल्या परिवारात देखील बरेच आहेत.
त्यांना म्हणजे माझं असं या गोष्टीबद्दलचं माझं एवढं ज्ञान नसल्या कारणाने मी या गोष्टींना असं समजायचो की हे नसेल, आपण सोडून देऊ. पण नंतर 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 या गोष्टी मला लक्षात यायला लागल्या. त्यांचे अनुभव देखील त्यांनी काही गोष्टी सांगितले आणि दिसायला लागले ह्या गोष्टी सिम्पटम्स. त्यांनी सांगितलं होतं की काही ओळखीच्या लोकांकडनं कळलं की काही ठिकाणी मग ते फोटो घेऊन करतात आणि अशा प्रकारे तिकडं हे असे पण काही केसेस आजही होतात बरं का, की तिकडे पोलिसांनी देखील धाड टाकल्यानंतर या गोष्टी म्हणजे पकडल्या जातात आणि उघडकीस येतात की असे खूप मोठे अख्खे तंत्र वगैरे मांडून अशा गोष्टी केल्या जातात. तर हे न होणं जास्त चांगलं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि अशा ठिकाणी पोलीस आपल्याला सपोर्ट करतात ही खूप मोठी गोष्ट आहे. पण फक्त असं सांगणं सगळ्यांनाच आहे की हे जर आपल्या बाबतीत होत असेल तर आपण नक्की काय करावं आणि हे ओळखायचं जसं की सिम्पटम्स काय काय आहेत. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दैवी अनुष्ठान, पूजा किंवा जप करणं, ध्यान करणं अशी इच्छा होणार नाही. देवतांच्या संपर्कात राहावं किंवा मंदिरात जावं अशी इच्छा होणार नाही. अजून विनाकारण घरात अशांतता, भांडणं, प्रचंड आजारपण आणि कारण नसताना अशा काही गोष्टी येतात. असेही काही लोक आहेत की ज्यांना म्हणजे आता आपले 2 पॉडकास्ट थ्रू पण काही लोक कॉन्टॅक्टमध्ये आले. त्यांची देखील पत्रिका बघितल्यानंतरही लक्षात येतं, त्यांचे व्हायब्रेशन्स चेक केल्यानंतर देखील लक्षात येतात या गोष्टी, त्यांच्या ऑरांबद्दल कळतच आपल्याला. आणि त्यांच्या पास्ट लाईफ यावरही काही गोष्टी लक्षात येतात की बऱ्याचदा असं होतं की त्यांना त्रास होतोय आणि शारीरिक स्तरावरती त्रास होतो आणि डॉक्टर्सला दाखवल्यानंतर रिपोर्ट्स नॉर्मल येतात. तर ह्या गोष्टी देखील घडतात. तर याला आजकाल म्हणतात आपण त्याला सायकोस्टोमॅटिक डिसऑर्डर्स वगैरे म्हणतात बरेच जण. तर सायकोस्टोमॅटिक तर मी मानतोच या गोष्टीला, कारण कुठलेही आजारपण किंवा म्हणजे आपण समजा निगेटिव्ह व्हायब्रेशन्स बद्दल म्हटलो की ब्लॅक मॅजिकचा असू दे, नजरबाधा असू दे किंवा इतर काही निगेटिव्ह एनर्जीजचा असू दे, तर हे सगळं आपले ऑरा वीक झाल्याशिवाय होत नाहीत. ऑरा वीक करण्यामधले आपले रोल प्ले कोणते कोणते आहेत. तर आपली आचरण चुकीचे आहेत, शुद्धता नसते बऱ्याचदा, म्हणजे पवित्रता बाळगली जात नाही. यामध्ये नॉनव्हेज हा खूप मोठा रोल प्ले आहे. म्हणजे मला सगळ्यांनाच सांगणं आहे, बऱ्याच जणांना या गोष्टी पटत नाहीत, पण माझं ह्या सगळ्यांना सांगणं आहे की नॉनव्हेज हा रोल प्ले का आहे आणि कसा आहे ते पण सांगतो. वास्तविक आपण जेवतोच का, आपण अन्न का ग्रहण करतो. तर कोणतंही अन्न ग्रहण करण्यामागचा हेतू हा आहे की त्या अन्नामधली मिळणारी प्राणशक्ती, ती प्राणशक्ती आपण आतमध्ये रिसीव्ह करण्यासाठी अन्न ग्रहण करतो, जेवतो, खातो कुठलेही पदार्थ. प्राणशक्ती सगळ्यात जास्त प्युरिटी कुठल्या अन्नामध्ये देते तर दूध आणि फळं. सगळ्या फळांमध्ये प्राणशक्ती आहे. प्राणशक्तीचे बेसिक कलर्स काय आहेत तर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट आणि व्हायोलेट हे बेसिक कलर्स आहेत. तर या कलर्सला आपण ग्रहण करण्यासाठी अन्न ग्रहण करतो. बाकी भाज्या आहेत, व्हेजमध्ये तर आहेच हे सगळं, हे आहेच, त्याबद्दल काही डाऊट नाही. तर छोटंसं उदाहरण मी तुम्हाला पण विचारतो की आता समजा ऊसाचा रस आपण घेतोय. ऊसाला महत्व आहे, पण ऊसाला महत्व कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्यातला आपण रस काढत नाही. आणि एकदा आपण रस काढला तर त्या चोथ्याचा आपण काय करणार आहे, म्हणजे बाकी काहीतरी काम करू शकतो त्याचं, पण अन्नामध्ये असा काही उपयोग नाही करू शकत. बरोबर आहे. सेम तसाच तेच एक्झाम्पल मी देतो नॉनव्हेजच्या बाबतीत. बरेच जण जे म्हणतात की त्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स वगैरे काही ना काहीतरी पोषक तत्व आहेत, असतील बरं का, म्हणजे मी माझं त्याबद्दल काही अपोज नाही, पण होतंय काय की प्राणशक्तीसाठी आपण अन्न ग्रहण करतोय. तर जर जो जीव किंवा जो आत्मा त्या शरीराच्या आत असतो तर त्याचा तुम्ही वध करणार आणि बळजबरीने त्याचा आत्मा बाहेर काढला जातो. जसा आत्मा बाहेर निघतो तशी त्याची प्राणशक्ती बाहेर निघते, म्हणून म्हणतात ना त्याचा प्राण गेला असं म्हणतात. तर प्राणशक्तीच बाहेर पडली आहे, उरलेला चोथा आपण खातोय. तर मग यामध्ये होतंय काय, प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं कुठलीही स्पेस अशी नाहीये की जिकडे प्राणशक्ती एक्झिस्ट नाही करत. मी हे पृथ्वीवरच नाही म्हणत, तर मी ब्रह्मांडातलं म्हणतोय. प्राणशक्ती निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह कुठली तरी तिकडे उपस्थित असतेच. तर मग होतंय काय की जेव्हा नॉनव्हेज ग्रहण केलं जातं तर त्यामध्ये मी जसं मागच्या काही पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं पापदेह, पुण्यदेह. तर पापदेहामधले जे कंटेंट्स आहेत, 4 निगेटिव्ह एनर्जीज आहेत, ब्लॅक, अल्गी ग्रीन, अजून ब्राऊन आणि ग्रे कलर, हे असे 4 निगेटिव्ह एनर्जीज आहेत, फोर्सेस आहेत. तर यांचा समावेश त्यामध्ये होतो नॉनव्हेज मध्ये, आणि मग ते नकळतपणे आपल्याकडे आपण ग्रहण करतो.
तर छोटंसं उदाहरण मला या सगळ्याच लोकांना सांगणं आहे, दर्शकांना, ज्याला पटेल त्यांचा प्रश्न, म्हणजे त्यांचा काही प्रश्न नाही, त्यांना नाही पटत त्यांना मी काहीच नाही बोलू शकत, पण सांगतो जस्ट माझं सांगणं आहे सगळ्यांना की आपण समजा पाणी शुद्ध करतोय, त्यामध्ये तुरटी फिरवली आणि ते पाणी आपण शुद्ध केलंय, ते पाणी पिण्यासाठी करतोय आणि परत त्यामध्ये जर आपण माती टाकली तर ते परत गढूळ होणार आहे. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की जर तुम्ही आध्यात्मिक आहात, जर तुम्ही स्पिरिच्युअल कुठलीही प्रॅक्टिस करताय आणि जर समजा तुम्ही म्हणता की आम्ही नॉनव्हेज पण खातोय, तर याचा साईड इफेक्ट आपल्याला होतोच 100%. सेम हेच एक्झाम्पल मी छोटंसं अजूनही देईल, परत आपण आपल्या मूळ विषयाकडे सरकोच. बऱ्याच ठिकाणी आज बघतो की नवीन काही लोक पण जे मला कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, त्यांनी देखील मला काही गोष्टी अशा सांगितल्या की आम्ही खूप करतो स्वामींचं किंवा इतर काही सद्गुरूंचं, ते सांगतात निवतांचं आम्ही करतो. तर एकतर मी सांगेल की आपण काय खूप करतो असं म्हणूच नाही, कारण एकतर आपण स्वतःच्या बुद्धीने काही करत नाहीये, जे करतोय ते त्यांच्या मर्जीने करतोय आणि जे करतोय ते स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय. तर निष्काम भक्ती तर करत नाहीये, तर आपण बोलून करेच दाखवू नये. आणि तर यावर ते एक्झाम्पल काय देतात की आम्ही या सद्गुरूंच्या मंदिरात गेलो, दर्शनाला गेलो, तिकडे जाताना आम्ही एक फायबरची मूर्ती घेतली, तिकडे लावून आणली आणि मग आम्ही त्याची दररोज पूजा करतोय. त्याबद्दल पण मला सगळ्यांना सांगणं आहे. आता प्राणशक्तीचा विषय निघालाच म्हणून सांगतो की प्राणप्रतिष्ठा नावाचा एक खूप महत्वाचा विधी असतो जो अजिबात करत नाहीत बरेच जण. आणि होतंय काय सांगतो. आता साधी गोष्ट मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो की बऱ्याचदा बघा पावसाळ्यात आजारपण वाढतात. बाहेरचं खाल्लं की वाढलंच आजारपण, होतच असं. बाहेरचं खाल्ल्यामुळेच होतं असं नाही, कुठल्याही कारणाने होऊ शकतं, फूड पॉयझनिंग वगैरे होतं. पण इन जनरल मी पाहिलेलं आहे की घरचं अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्याला आजारपण येत नाही. आणि स्पेशली आपल्या आईने किंवा आपल्या बायकोने बनवलेलं असेल तर त्याचा त्रास होत नाही. घरच्यांनी बनवलेला तर नाहीच होत, प्रश्नच नाही. त्यामागचं कारण आहे व्हायब्रेशन्स. कारण त्यांना आता बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की बाहेरचं अन्न ग्रहण करणारे त्यांच्या विचारांमध्ये बदल पडतो. ते खूप जास्त प्रॅक्टिकल होतात, पैशाचे देखील मागे लागतात, असं देखील होतं. कारण कुठे ना कुठेतरी त्यांनी ते अन्न ग्रहण केलेलं आहे ज्या अन्नाच्या मोबदल्यात कोणतरी अपेक्षा करताय की मी तुम्हाला पैसे, तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला अन्न देतोय. तर ते व्हायब्रेशन्स त्यामध्ये उतरले. आपली आई तसं नाही करत, आपल्या घरातली किंवा आपली बायको असं तसं करत नाही. तर त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत की तुम्ही अन्न ग्रहण करा, आरोग्य चांगलं राहू दे, हे बेसिक प्रत्येकाचे इंटेन्शन्स आहेत. तर हेच एक उदाहरण मला सगळ्यांना सांगायचं आहे की मूर्ती कोणीही बनवणारा जो कोणी आहे, तर तो बनवणारा प्रत्येक व्यक्ती हा दरवेळेला त्या देवतेचा भक्तच असेल किंवा आहे याची आपल्याला गॅरंटी नाहीये. आणि बनवताना त्याने कुठले विचार धारण केले किंवा ओलं काही असेल त्यामध्ये काही, आता त्यामध्ये कसं बनवतात ही प्रोसेस नाही माहिती, पण काही ना कुठे ना कुठेतरी पाणी किंवा लिक्विडचा काहीतरी संपर्क येणार. जिकडे पाण्याचा संपर्क येतोय, पाणी जिथे जिथे आहे, तर पाणी सगळं काही ग्रहण करतो, मेमराईज करतो. वॉटर हॅज इट्स ओन मेमरी, सगळं काही आतमध्ये रिसीव्ह करणार आणि ह्या सगळ्याचे संस्कार त्यावर होणार. ते विचारांचे झाले, शब्दांचे झाले, स्पर्शाचे झाले, अशा किती गोष्टी असतील, त्यामध्ये वापरलेले काही अजून काही केमिकल्स असतील, या सगळ्याचं झालं. तर या सगळ्याला, या सगळ्याचा समावेश त्यामध्ये आहे. या सगळ्याचं ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्याची आपण पूजा करतो आणि मग आपण नंतर अपेक्षा करतो की आमच्या बाबतीत निगेटिव्ह कसं घडलं. तर असं होत नाही. सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की आता बऱ्याच ठिकाणी मला प्रत्येक व्यक्तीला सांगणं होत नाही, म्हणून मी जेवढ्या लोकांपर्यंत, मास पब्लिक पर्यंत जाईल तेवढ्यांना सांगतो की मूर्ती कोणतीही तुम्ही आणली तर पहिली गोष्ट आणूच नका. घरात आहेत त्याच मूर्त्यांची पूजा करायची, कुलदेवतांची पूजा करावी आणि आपलं आराध्य दैवत. तर नवीन मूर्ती आणू नका, मोठी वगैरे आणू नका. आणलीच तर त्याची प्राणप्रतिष्ठा करा, प्राण शक्ती त्यामध्ये समावेश झाला पाहिजे, त्यानंतर त्याचं पूजन आपण करू शकतो. तर या बाबतीत बरेच जण म्हणतात की सायंटिफिक एव्हिडन्स काय वगैरे वगैरे. तर बघा आता काय होतंय, काही ठिकाणी खरंच सायंटिफिक एव्हिडन्सेस मिळतात. म्हणजे आता राजस्थान का युपी मधलं कुठलं तरी एक मंदिर आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण तिकडे कृष्णाचं मंदिर आहे. तिकडे काही इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं होतं की तुम्ही या मूर्तीच्या काय पाया पडता. तर त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही यामध्ये कृष्णाला बघतो आमच्या. तर तो म्हणाला की यामध्ये कसं काय असणार आहे. तर त्यामुळे त्याने असंच गंमत म्हणून घड्याळ काढलं आणि ते त्याला तिकडे घड्याळाच्या मूर्तीच्या हाताला लावलं. आणि ते लावल्यानंतर ती घड्याळ त्याच्यावर चालतं, तर हार्ट बीट्स वरती किंवा आपलं पल्स, आपला काउंट जो असतो हार्ट रेट, त्यावरती पल्स रेट वरती तो चालतो. ती घड्याळ आजही घातलेला आहे. ते आता तुम्ही कधी सर्च केलं कोणी गुगलवर तर सापडेल आहे आपल्याला. त्या मूर्तीला घातलेलं घड्याळ अजूनही चालू आहे, त्या काळातलं ते हार्ट बीटवर चालणारं घड्याळ. मग याला आपण कुठं कसं ठरवू शकतो की प्राणप्रतिष्ठा ही खरी प्रक्रिया आहे.
ठीक आहे, म्हणजे ज्याच्या त्याच्या विद्येमधला फरक अंतर होऊ शकतो की एखाद्याची विद्या उच्च कोटीची असते, एखाद्याची नसते. आस्था मात्र, भक्ती मात्र वर खाली होऊ शकत नाही. हे प्रत्येकाची भक्तीचा भाग आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीचं पूजन करू नका, हे बेसिक सांगतो. कारण त्यानंतर बरेच जण आता ह्यामध्ये अपेक्षा करतात की आम्ही एवढं करतोय मग त्रास का होतोय. आता आपण पहिले सिम्पटम्स जाणून घेऊ की आजारपणा. मी मगाशी म्हटलो अंगाला विनाकारण खास सुटणे, झोपलेलो असतो आपण समजा आणि आपल्याला छातीवर प्रचंड प्रेशर जाणवतोय, काहीतरी बसलंय ठेवलंय असं जाणवतं, श्वास घ्यायला अडचणी येतात, गृहतांचं काही करायची इच्छा होत नाही आपल्याला, अचानक आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक या संदर्भात काहीतरी अडचणी येतात. बऱ्याच जणांना सामाजिक अडचणी देखील येतात. सामाजिक म्हणजे कसं की बिझनेस रिलेशन्स अचानक खराब झाले किंवा बिझनेस टाकलेला आहे, सगळं छान चालू होतं, काही जणांनी तर पत्रिका देखील बघितली होती पार्टनरशिप मध्ये करावं का नाही वगैरे, पण अचानक हे त्रास सुरू झाले. तर यामध्ये देखील या गोष्टी अशा घडलेल्या असतात. मग अशी 3 प्रकार सांगितले, यापैकी कुठला तरी एक होत असतो. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो. बऱ्याच जणांचा चेहरा हा काळपट होतो, पेल येलो कलरचा चेहरा दिसायला लागतो, चेहऱ्यावरती असे कापलेले व्रण कायकांचे दिसतात, डाग पडतात, कायकांच्या संपूर्ण बॉडीवरच दर अमावस्या आणि पौर्णिमेला या 2 कालावधीला अंगावर असे काळे काळे स्पॉट पडतात कायकांच्या. कायकांना म्हणजे मी पाहिलेले अनुभव सांगतो की कायकांना अक्षरशः म्हणजे प्रचंड भूक लागते, म्हणजे इतकी भूक लागते की त्यांना लक्षात येत नाही की आपण काय करतोय. आणि काहींचं मी असंही पाहिलंय की त्यांना भूक लागत नाही असं ते म्हणतात, आणि एकदा ते जेवायला बसले की ते प्रचंड जेवतात. आणि म्हणजे नॉर्मल व्यक्ती खाईल एवढं ते अन्न ग्रहण नाही करत, जास्त होतं त्यांच्याकडनं, म्हणजे किलोमध्ये भात वगैरे असं काय काय होतं. त्या बाबतीत आता बऱ्याच जणांचं असं मत आहे की नाही हे सगळं मानसिक आहेत आजारपणा. तर मी ह्या गोष्टीला नकार नाही देत. ज्यांचं म्हणणं आहे की नाही हे मानसिक आहे, तर कुठे ना कुठेतरी ही गोष्ट खरी आहे हे मी मान्य करतो. कारण काय होतंय सांगतो. मी मगाशी सांगितलं की कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला घात तेव्हा करते जेव्हा आपल्या ऑरा वीक पडतात. तर हे ऑरा वीक पडण्यामागचं कारण आचरण तर आहेच, तसंच आपली मानसिकता देखील आहे, भावनिक आणि मानसिक शक्ती आपली. त्यामुळेच बऱ्याच संतांनी याला मानसिक बाधा असं देखील नाव दिलेलं आहे. ज्याला भूत बाधा म्हणतात त्यालाच काही जण मानसिक बाधा असं देखील नाव दिलेलं आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी मांडगाव या ठिकाणी मी ऐकलंय की, म्हणजे माझं जाणं नाही झालं अजून तिकडे, पण मी ऐकलंय की तिकडे त्यांनी एक खांब जो होता त्याला एक लाकडी खांब त्यांनी अभिमंत्रित केला पूर्ण, आणि तो तिकडे त्यांनी स्थापन केला. स्थापन झाल्यानंतर आजही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत की ज्यांना ज्यांना असे काही त्रास आहेत, निगेटिव्ह एनर्जीजचे, निगेटिव्ह फोर्सेसचे, ते आपोआप तिकडे आकर्षित होतात आणि ते त्याला चिकटतात आणि ते प्रचंड रडतात वगैरे, असं काही ना काहीतरी होतं. तर त्यांची बाधा निघून जाते असं म्हणतात. आणि थोडक्यात काय म्हटलं तर निगेटिव्ह व्हायब्रेशन्स त्यातून निघून जातात असं होतं. तर त्याला मानसिक बाधा देखील आपण म्हणू शकतो. याचं हे देखील कारण आहे की मानसिकता आपण नीट जपलेली नसते. अजून एक इनडायरेक्टली मानसिकता कशी जपली नाही तर पास्ट लाईफमध्ये पण काही लोकांना दुखावलेलं असतं. इव्हन या लाईफमध्ये पण बऱ्याचदा असं होतं की काही लोकांनी काही लोकांचा अपमान केलेला असतो, सार्वजनिक केलेला असतो किंवा एकांतात अपमान किंवा अन्याय केलेला असतो, आणि त्या लोकांना डिरेक्टली फेस करता येत नाही या लोकांना, म्हणून मग ते छुपे वार करतात. तर त्यातला पण हा प्रकार आहे, त्यामुळे पण या गोष्टी होतात. अजून आता याबद्दल मी बेसिक आपण घरामध्ये कसं ओळखायचं कसं की आपल्यावरती अशा प्रकारचे प्रयोग होत आहेत का, आपल्याला त्रास नक्की कसला आहे. तर प्रत्येक घरात तुळस असते आणि नसेल तर असायला पाहिजे. तर तुळस जी आहे घराच्या बाहेर जरी असली कुंपणामध्ये वगैरे किंवा वास्तूच्या कुठल्याही कोपऱ्यात तुळस मात्र चालते. ईशान्य कोपरा जास्त चांगला वास्तूचा. तर तुळस जी आहे ही पहिलं सगळे त्रास, अडचणी, घरावरती येणारे संकट स्वतःवर ओढते तुळस, आणि हे खूप मोठे उपकार आहे तुळशीचे. तर तुळस जर टिकत नसेल, ती जर समजा 5 ते 7 दिवसाच्या आत तुम्ही नवीन लावल्या ती लगेच खराब होते, काही जण म्हणतात तुळस जळणे असा एक प्रकार म्हणतात. तर असं होत असेल तरी हाच प्रॉब्लेम आहे. मग यामध्ये ब्लॅक मॅजिकचाही असू शकतो, निगेटिव्ह एंटिटीजचाही त्रास असू शकतो, आणि पितृदोष, पितरांच्या दोषाने देखील हे सिम्पटम जाणवतात. दुसरं अजून गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला सिम्पटम जाणवतात. कोहळा आणि श्रीफळ म्हणजे नारळ. तर कोहळा पण याची एक खासियत आहे की श्रीफळ पण कोहळा पण हे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा सोप्या भाषेत जडत्व जे आहे ते स्वतःकडे ओढून घेतात. तुम्ही गमत बघा की आपल्याला जेव्हा पॉझिटिव्ह वाटतं त्यावेळेला आपलं शरीर हलकं झालेलं असतं, मन पण हलकं वाटतं.
चांगल्या लोकांना भेटतो. आणि ज्या वेळेला निगेटिव्ह वाटतं, ज्या वेळेला आपल्याला डाऊटफुल वाटतं, ज्या वेळेला आपल्याला डिप्रेस्ड फील होतं, त्यावेळेला जड वाटतं, मन पण जड वाटतं. म्हणजे असं काहीतरी वाटतं की काहीतरी भरलंय, खांदे जड वाटतात. तर हे फिजिकली मेंटली दोन्ही आपल्याला जड किंवा हलकं ह्या गोष्टी जाणवणं गरजेचं आहे. हे सारे सिम्पटम्स आहेत आपल्यामध्ये. तर कोहळा जो आहे, कोहळा हे जडत्व निगेटिव्ह एनर्जीला स्वतःकडे ओढतं. श्रीफळ देखील ओढतं. श्रीफळ ही एक खूप मोठी जगाची किमया आहे म्हणू आपण, की किंवा निसर्गाची किमया आपण म्हणू, की जेव्हा श्रीफळ उगवतं येतं, तर त्यावेळेला त्याच्या आतमध्ये जे पाणी निर्माण होतं हे कोणीही डोळ्याने बघू शकत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते निर्माण होतंय तर ते पवित्र आहे आणि ते फोडल्यानंतरच आपण बघू शकतो. त्यामुळे ते अतिशय पवित्र असतं. आणि अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की हरिद्वार मध्ये आपण यज्ञ करणं आणि श्रीफळावर कापूर ठेवून तो प्रज्वलित करणं किंवा त्याला कर्पूर यज्ञ म्हणतो आपण, हे करणं हे दोन्ही समान आहे असं म्हणतात. कारण श्रीफळ हे परमपवित्र आहे. तर हे देखील मी पाहिलंय की श्रीफळ घरात ठेवलंय किंवा कलश स्थापन करतात. कलश प्रत्येकाच्या घरी स्थापन करावा प्रत्येकाने ईशान्य कोपऱ्यामध्ये. तर त्या कलशामध्ये बऱ्याचदा मी पाहिलंय की श्रीफळ जो स्थापन केलेला असतो कारण नसताना तडकतो, आपोआप फुटतो. असं मी डोळ्याने देखील पाहिलेले आहेत की निगेटिव्ह व्हायब्रेशन्समुळे पण हे या गोष्टी होतात. तर उन्हाळ्याचं कारण आहे, मी समजू शकतो की उन्हाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी नारळ तडकतात, पण इतर ऋतूमध्ये पण होतं असं. तर या गोष्टी ओढतात. अजून बघायचं असेल की समजा आपल्या घरात अजून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कसे आहेत, काचेचा बाउल घ्यायचा, त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकायचं, खडीमीठ जास्त चांगलं, ते पूर्ण विरघळू द्यायचं. विरघळल्यानंतर ते वास्तूच्या अशा कुठल्या तरी ठिकाणी ठेवायचं कोपऱ्यात की जिकडे खूप निगेटिव्ह आपल्याला फील होतं किंवा आपल्याला असा आभास होतो की इकडे काहीतरी निगेटिव्ह आहे, किंवा बेड खाली वगैरे असं ठेवायचं. ते तिकडे ठेवल्यानंतर आपण 24 तास ठेवू द्यायचं. आपण लगेच लक्ष द्यायचं नाही त्याकडे. 24 तासानंतर ते बाहेर काढायचं. त्या कलर्सवरून आपल्याला कळतं. नॉर्मल जसं आहे तसा कलर आहे तर न्यूट्रल आहे. समजा थोडंफार येलोइश झालं असेल तर घरात काहीतरी आजारपण वगैरे आहेत किंवा प्राणशक्तीचे त्रास आहेत फक्त. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्यामध्येच आपली जी प्राणशक्ती आहे ती जुनी झालेली असते. जसं आपण श्वास घेतो आणि सोडतो, तर घेताना ऑक्सिजन, सोडताना कार्बन डायऑक्साईड, तसं चक्र देखील श्वसन करत असतं. चक्र शुद्ध प्राणशक्ती घेतात आणि अशुद्ध प्राणशक्ती बाहेर फेकतात. तर ती अशुद्ध प्राणशक्ती बाहेर पडत नाही बऱ्याच जणांची, कारण फिजिकली ते ऍक्टिव्ह नसतात. आणि हे अतिशय भयंकर प्रकार आता चालू आहे की फिजिकली लोक ऍक्टिव्ह राहत नाहीत, त्यामुळे ते मेंटली खूप जास्त ऍक्टिव्ह होतात, ओव्हर ऍक्टिव्ह होतात, खूप विचार येतात मनामध्ये, हे देखील होतं. तर अशा ठिकाणी येलो कलर थोडासा दिसतो. थोडासा ग्रीनिश दिसायला लागला तर थोडक्यात काय ते नजरबाधा वगैरे म्हणतात लोक, किंवा निगेटिव्ह एनर्जीचा आहे त्रास थोडाफार. आणि याच्या पुढे अजून समजा गेलं तर मग म्हणजे अजून निगेटिव्ह काय असेल तर मात्र ब्लॅक कलर थोडासा दिसायला लागतो. अगदी कम्प्लीट ब्लॅक होत नाही, पण थोडासा त्याचं आपल्याला कलर शेड येते. असं थोडं पाणी आपण साईडने बघितलं, साईड व्ह्यूने, तर थोडासा कलर दिसतो ब्लॅक, रेड. मग मात्र अलर्ट आहे, म्हणजे अलर्ट मोडवरती जाणं गरजेचं आहे, असं सगळं आहे. तर अशा सगळे प्रॉब्लेम्स येतात. तर याला सोल्युशन्स काय काय आहे त्यावरती बोलू आपण. सोल्युशन्समध्ये बेसिक काही सोल्युशन्स सांगतो मी. घरावर संपूर्ण वास्तूतले जेवढे लोक आहेत, घरामधले सगळे लोक आहेत, घरामध्ये पूर्ण अंधार करायचा, तुपाचा दिवा लावायचा आणि लागोपाठ 21 दिवस हनुमान चालिसा, हनुमान बाहुक, अजून विचित्रवीर, हनुमान माला मंत्र, हनुमान अष्टक, अजून वडवानल स्तोत्र, हे असे मोठे चांगले जागृत स्तोत्र आहेत असे मारुतीचे. याचं आपण अध्ययन पठण करू शकतो. तर यामध्ये असं आहे की एकदा करावं असेल चांगलीच गोष्ट आहे, पण जास्त करावं. म्हणजे समजा साधारण तुम्ही 11 आवर्तनं ठेवली, लागोपाठ 11 वेळा, लागोपाठ 21 वेळा असं म्हणणार असेल तर खूप चांगलं. 21 दिवस करताय तर दररोज लागोपाठ 21 दिवस करताना 21 वेळा म्हणायचंय, हे केलं तर चांगलं. अजून लागोपाठ 43 दिवस पहाटे 3 ते 5 या दरम्यान शिवलिंगाचा अभिषेक करणे. ऑफकोर्स आपण पहिलं शुचिरभूत होऊन, म्हणजे आंघोळ वगैरे सगळं करून त्यानंतर करायचंय. लागोपाठ 43 दिवस पहाटे 3 ते 5 शिवलिंगाचा अभिषेक दुधाने करायचा, किंवा कुळदेवी जे असतील आपले, त्यांची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचा. काही काहींकडे कुळदेवीची मूर्ती नसते, टाक असतो चांदीचा किंवा इतर टाक असतं, तर त्याचा अभिषेक करू शकता. ते देखील प्राणप्रतिष्ठित असावे, जरी नसले तरी ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही भक्तीने करत राहा ते.
आणि काही काहींकडे टाक नसतात किंवा काही काहींकडे फक्त फोटो असतो किंवा काही लोक बाहेरगावी राहतात. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर सुपाऱ्या घेऊन छोट्या ठेवायच्या. कुळदेव कुळदेवी दोन्ही असतात. आर्य संस्कृतीनुसार महाराष्ट्रापर्यंत तरी लोकांना तसं आहे कुळदेव कुळदेवी. काही काही ठिकाणी नॉर्थमध्ये साऊथमध्ये तसं नाहीये. त्यामध्ये पंचब्रह्म पद्धत आहे की त्यामध्ये 5 पैकी एक दैवत कुठलं तरी असतं, म्हणजे एकच कुळदेव किंवा कुळदेवी असते, एकच असतं. तर तसंही तुम्ही करू शकता, सुपारी ठेवून करू शकता. पण ते तीर्थ जे आहे ज्याने आपण अभिषेक केलाय दुधाचा, ते प्राशन करू नये, ते प्यायचं नाही. 43 दिवस पूर्ण करायचा, त्याने पण आपल्याला चांगला फरक जाणवतो. सॉल्ट वॉटर बाथ नावाचा एक प्रकार आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे. तर युजली आपल्याला निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होऊच नाही, म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की एकतर बुधवार आणि शनिवार किंवा मंगळवार आणि शनिवार. आता मंगळ आणि शनी हे उग्र ग्रह आहेत, त्यामुळे या वारांना जर आपण आंघोळीच्या पाण्यात जर खडे मीठ टाकून आंघोळ करू तर फार चांगलं. फक्त खडे मीठच नाही, त्यामध्ये तुम्ही लिंबू काही टाकतात, अजून हळद आहे, गुलाब पाणी, अजून सिनेमन ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतात त्याला, सिनेमन आता मराठीतला शब्द नाही आठवतो मला, पण त्याचा उपयोग होतो आपल्याला. पंचगव्य एक आहे. पंचगव्य म्हणजे गाईच्या 5 गोष्टी, गाईकडनं आपल्याला मिळालेल्या गोष्टी, म्हणजे दही, दूध, गोमूत्र, अजून शेण आणि तूप, अशा 5 गोष्टी एकत्र केल्या जातात, त्याची पावडर होते, तर ते पंचगव्य आहे. गोमूत्र पण नुसतं यूज करू शकता. कापूर आहे. या सगळ्याचा वापर आपण आंघोळीच्या पाण्यात करू शकतो, याचा उपयोग होतो आपल्याला. याचं आंघोळीचं तर झालंच, त्या व्यतिरिक्त काही दैवी अनुष्ठान नक्कीच करावे. म्हणजे मला सगळ्यांना सांगणं आहे की निदान वर्षातून एकदा आपण देवाचं कुठलंही अनुष्ठान किंवा एखादा यज्ञ करावा. समजा तुम्हाला असं वाटलं की नाही थोडस त्रास अजून आहे, तर 6 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा वास्तूमध्ये यज्ञ करावे, कोणत्याही प्रकारचे यज्ञ करावे. आदिगुरु संप्रदायात तर मी सगळ्यांना एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे की महिन्यातले कमीत कमी 2 दिवस, अमावस्या आणि पौर्णिमा, या 2 दिवशी आम्ही देवयज्ञ करतो. देवयज्ञ कॉन्सेप्ट आहे, ही मी काही गोष्टी त्यामध्ये रचून ठेवलेल्या आहेत त्या, तर ते आम्ही करतच असतो. प्रत्येक सत्संगाला पहिला देवयज्ञ होत असतो. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्याकडनं होणारी, ते करावं म्हणजे मला सगळ्यांना सांगणं आहे. आणि मगाशी जे मी सांगितलं आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी टाकाव्या, खडे मीठ वगैरे सगळं, तर हे जर लागोपाठ 45 दिवस केलं तर आपल्याला चांगला फरक जाणवतो, म्हणजे दिसून येतो आपल्याला. हे एक आहेत. देवीचे काही स्वरूप आहेत देवीचे. आता समजा तारा देवी आहे, छिन्नमस्ता आहे, चामुंडा आहे, दुर्गा देवी आहे, प्रत्यंगिरा आहे, अजून बगलामुखी आहे. तर अशा काही देवींचे स्वरूप आहेत किंवा काली माता आहेत. तर यांचे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला स्तोत्र यांचं अनुष्ठान करणं किंवा यांची आवर्तन जास्तीत जास्त करता येतील तेवढी ती करावी. आपण माझं सगळ्यांना सांगणं आहे हे तुम्ही करू शकता. असे काही सिम्पटम्स आपल्याला जाणवले तर एक उपाय आहे ज्यामध्ये युजली बरेच जण करतात, फक्त होतंय काय की ते क्लॉकवाईज जातात. आता एक मी शास्त्र सगळ्यांना सांगतो की आपल्याला हे माहित असेल की काही लोक जे प्राणशक्ती संबंधित काही उपचारांमध्ये असतील तर त्यांना एक गोष्ट माहित आहे, ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी मी परत सांगतो की आपल्याला जे मुख्य चक्र आहेत, जेवढे मुख्यच नाही कोणतेही चक्र, उपचक्र, मुख्य चक्र, यामध्ये प्राणशक्ती जेव्हा प्रवेश करते तर त्यावेळेला आपले ते चक्र क्लॉकवाईज फिरतात घड्याळाच्या दिशेने. आणि ज्या वेळेला त्यातनं कुठलीही प्राणशक्ती किंवा अशुद्ध प्राणशक्ती ऊर्जा बाहेर पडते त्यावेळेला ते अँटी क्लॉकवाईज फिरतात. ओके. आणि उपचारांमध्ये देखील अशा गोष्टी करता येतात. तर समजा आपण असे काही उपचार करतोय तर त्यावेळेला त्यांच्यातली कुठली अशुद्ध ऊर्जा बाहेर काढायची आहे, तर त्यावेळेला त्यांच्यातून चक्र त्यांचे अँटी क्लॉकवाईज फिरवावे लागतात आणि त्यांच्यामध्ये शुद्ध कुठली तरी ऊर्जा सोडायची आहे, दैवी ऊर्जा, तर ते चक्र क्लॉकवाईज फिरवावे लागतात. सेम नियम लागू होतो तो आपल्याला आपल्या वास्तूमध्ये. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की ते क्लॉकवाईज फिरतात. तर त्यामध्ये काय होतं, आता समजा आपण आरती केली देवतांची, तर देवतांची आरती करताना ठीक आहे आपण क्लॉकवाईज फिरवतो, कारण कुठे ना कुठेतरी ते चक्र म्हणजे फोटो मधले किंवा मूर्तीमधले मेन चक्र 3 असतात, मूलाधार, अनाहत आणि सहस्त्र, असे 3 मुख्य चक्र असतात त्यांना, मूर्त्यांना. तर त्यांना आपण अँटी क्लॉकवाईज फिरून एनर्जाइज करतो, तिथून परत ती एनर्जी ट्रान्सफॉर्म होऊन आपल्याकडे येते. आणि कुठे ना कुठे आरतीला किंवा त्या अग्नीला देवतांच्या व्हायब्रेशन्सचा स्पर्श होतो, मग त्या व्हायब्रेशन्सला आपण ग्रहण करतो, म्हणून आपण आरती ग्रहण करतो. तर हे आरतीचं जे ताट आहे ते घरात मात्र क्लॉकवाईज जावं. पण जर तुम्हाला निगेटिव्ह काहीतरी काढायचंय तर अँटी क्लॉकवाईज जायचं असतं. तर तांब किंवा पितळ याचं काही प्लेट घेतली किंवा आजकाल मिळतात बघा, असं आरतीच्या टाईपच असतात धरायला, त्यामध्ये कापूर, साधा कापूर किंवा भीमसेनी कापूर, तो प्रज्वलित करायचा, साधी आपल्या भाषेत प्रार्थना करायची आणि अँटी क्लॉकवाईज घरात सगळीकडे फिरवायची आणि अग्नी प्रज्वलित ठेवायचा. आणि मेन डोअरच्या बाहेर जाऊन तुम्ही थांबलात
तर अगदी शांत होईपर्यंत थांबायचा, त्यानंतर परत आपण आतमध्ये यायचं. याने एक फरक पडतो. अजून याहून जास्त चांगलं मी तर म्हणेल की कर्पूर यज्ञच, म्हणजे की श्रीफळावरती कापूर प्रज्वलित करायचा आणि श्रीफळाचं जे वरचं टोक आहे ते मात्र आपल्या समोर सेम अँटी क्लॉकवाईज फिरवायचं वास्तूमध्ये आपल्या, आणि मेन डोअरच्या बाहेर जाऊन ते श्रीफळ मात्र टाकून द्यायचं. म्हणजे आपण कुठे ना कुठेतरी ते आपण डिस्पोज करायचं, आपण ते ठेवायचं नाही आपण. तर त्याचा एक फायदा होतो आपल्याला. काही असे काही वनस्पती आहेत, म्हणजे चंदन आहे, ऋषीपत्री नावाचा एक प्रकार आहे, ऋषीपत्ती किंवा ऋषीपत्री पण म्हणतात त्यांना. त्यांना सेज स्मोक असं म्हणतात, काय त्याला सेज स्मोक ते एक आहे. अजून गवती चहा जो आपण पितो तो तर आहेच आहे. आणि कॅमोमाईल फुल नावाचं एक फुल आहे, तर त्याचा पण चहा करतात. तर कॅमोमाईल जे फुल आहे त्याचा पण एक म्हणजे फायदा असा आहे, हा चहाच्या स्वरूपात आपण पितोय तर फायदा आहेच आपल्याला आपल्या व्हायब्रेशन्सला. पण अजून एक फायदा असा आहे की या ज्या गोष्टी मी सांगितल्या होत्या, कॅमोमाईल फुल आहे, गवती चहा, चंदन किंवा पत्री सेज म्हणतो त्याला, तर हे सगळं एकत्र किंवा कशा तरी मिक्स केलंय आणि त्या सगळ्याची पावडर करून समजा आपण जाळलं तरीही त्यातनं पण फार चांगला फरक पडतो. म्हणजे प्राणशक्तीचा स्तरावर जर आपण बघायला गेलो तर या सगळ्याला इग्नाइट केल्यानंतर बेसिक 3 प्राणशक्ती निर्माण होतात. एक व्हायोलेट कलरची असते, ग्रीन कलरची आणि ब्ल्यू कलरची. या बेसिक 3 प्राणशक्ती आहेत की जे आपल्याला मानसिक आपल्याला पहिला आधार प्रदान करतात, की टेन्शन स्ट्रेस रिलीव्ह होतो आपल्या बाहेरही पडतो आणि आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन्सवरून तर आपण बाहेर पडतोच आणि थोडंसं आपल्याला असं भूल चढल्यासारखं शांत हलकं वाटायला लागतं. बऱ्याचदा चक्र खूप जास्त ऍक्टिव्ह झालेले असतात, तर त्यांना थोडंसं न्यूट्रलाइज केलं जातं. असं होतं की अशा प्रकारे सोल्युशन्स मध्ये अजून काही बेसिक अशी काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये मी सांगेल जलक्रिया नावाचा एक प्रकार आहे. हे बऱ्याच जणांना माहित आहे, प्रचलित आहे, फक्त त्याची नीट मेथड माहित नाहीये. एवढं माहित आहे लोकांना की मिठाचं पाणी बनवायचं आणि बादलीमध्ये त्यामध्ये पाय बुडवून बसायचं, पण फक्त एवढंच आहे की प्रवेश कसा करायचा आणि बाहेर कसा पडायचं हे लक्षात येत नाहीये. याबद्दल मी सगळ्यांना सांगेल की पहिलं म्हणजे आपल्याला करायचं आहे काय, मिठाचं पाणी बनवतोय आपण बादलीमध्ये, तर मीठ विरघळण्यासाठी हात घालायचा नाही. हात घातला तर आपले हे चक्र देखील आहे, या चक्रांमधून इथे आपल्याला चक्र आहेत, इथून निगेटिव्ह व्हायब्रेशन त्यामध्ये उतरलेच. तर ते असं नाही करून जाणार. कधीही कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह वेने करावी, म्हणजे क्लॉकवाईजच ढवळताना. आणि ते जर मगने जारने केलं तर जास्त चांगलं. मग किंवा जारमध्ये ते पाणी थोडंसं पहिलं बाजूला काढायचं, मग त्यामध्ये आपण पाय डोळून बसायचं. डोळे मिटून तुम्ही मेडिटेट करू शकता किंवा माळेवर जप करू शकता. शक्यतो डोळे मिटायचे आहेत, कारण जेव्हा आपण अंतर्मुख होतो त्यानंतर या गोष्टी सहज बाहेर पडतात. डोळे उघडे ठेवून केलं तरी चालतं, पण त्याचा तेवढा परिणाम दिसून येत नाही, इफेक्टिव्ह नाही होत. तर जप करणं, ध्यान करणं हे जास्त चांगलं आहे त्या बाबतीत. तर तसं करून बघावं लोकांनी. आणि जेव्हा बाहेर पडतो आपण त्यातून, तर त्यावेळेला मात्र बादलीतच पाय धुवावे. जे मग किंवा जारमध्ये आपण पाणी काढलेलं आहे त्याच पाण्याचा वापर करायचा आणि बादलीत पाय धुवायचे, एक पाय धुवायचा. आणि पाय धुतल्यानंतर पाय धुवून मग आपण फडका वगैरे ठेवायचं साईडला, त्याच्यावर पाय ठेवून मग आपण बाहेर काढायचं. ते जे पाणी आहे ते एक तर आपण वास्तूच्या बाहेरच कुठेतरी टाकून द्यायचं, शक्य झालं तर मातीमध्ये वगैरे, असं माती करून प्रायव्हेट प्रॉपर्टी असं जमतं. पण आजकाल तसं जमत नाही तर मग वॉशरूम मध्ये टाकून द्यायचा, फ्लशच करायचं पूर्णपणे. बादली पण नीट चांगली धुवायची, गोमूत्र वगैरे टाकून किंवा मिठाचं पाणी टाकून. आणि वॉशरूमचा एरिया आहे तो देखील नीट चांगला फ्लश करायचा, कारण व्हायब्रेशन्स परत येऊ शकतात त्यातनं आणि ते पाणी सांडू नये अजिबात. ती एक मेथड आहे. आणि अगदीच सोपी पद्धत की जी सगळ्यांना इफेक्टिव्ह अगदी गॅरंटी ठरू शकते, ते म्हणजे कुठल्याही देवतांचे अनुष्ठान किंवा पारायण करणे, देवतांचं, सद्गुरूंच्या ग्रंथांचं. अशा जागृत कुठले अवतारी पुरुष होऊन गेले असतील त्यांच्या सद्ग्रंथांचं पारायण करणं. ती 7 दिवसांचं असतं, काहींचं 9 दिवसांचं पारायण असतं, असे सगळे प्रकार आहेत. तर किती तुम्हाला योग्य वाटेल तसं पठणही करू शकतो, पण पारायण करणं जास्त इफेक्टिव्ह ठरतं इथे. आणि चक्री पारायण नावाचा एक प्रकार आहे की पारायण झालं, उद्यापन झालं की लगेच उद्यापनानंतर काही जण त्याच दिवशी लगेच सुरू करतात, काही जण उद्यापन म्हणजे शेवटचा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच पारायण सुरू करतात. तर असं पारायण करण्याची पण पद्धत आहे, याने देखील प्रचंड लाभ होतो, 100% होतो. तर यामध्ये हे सगळं तर आपल्याला फरक पडेलच, 100% आपल्याला पडतो. पण एक गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो, परत एकदा मगाशी मी सांगितलंच आहे, पास्ट लाईफशी कनेक्टेड असल्याशिवाय या गोष्टी आपल्या या लाईफमध्ये घडत नाहीत. आणि शिवाय
या लाईफमध्ये पण फ्रेशली जर होत असेल तर काहीतरी कर्म आहेत आपले, की एक तर आपल्या काहीतरी वागणुकीत चुकलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना माझं सांगणं आहे, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जरी कोणी असू नसू, ओळखीतले जेवढे असतील, ह्या सगळ्यांशी आपण एकतर विनम्रतेने सगळ्यांशी राहावं आणि परमात्माशी देखील आपण, परमात्मा आपला आराध्य कोणी असेल, पूर्ण विनम्रतेने आपण संवाद साधावा त्यांच्याशी, की कुठल्याही प्रकारचा अट्टहास करू नये किंवा मागण्यास करू नये आणि पूर्ण श्रद्धा बाळगावी. आणि प्रत्येकाने मनातल्या मनात आत्मिक स्तरावरती माफी मागणे आणि माफ करणे ह्या गोष्टी कराव्या. आत्मिक स्तर, आणि हे प्रचंड इफेक्टिव्ह आहे. फक्त पेशन्स थोडा ठेवावा लागतो. आपल्याला इंटेन्सिटी थोडी थोडी कमी होते आणि नंतर कळतं. काही काहींची इंटेन्सिटी अशी आहे की ती लगेच जाणवत नाही या सगळ्या गोष्टी करायला लागल्यानंतर. असं वाटतं की आम्ही एवढं करतोय पण होत नाहीये. तर मात्र असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे हळूहळू करत होतं आणि ज्या वेळेला याचं प्रचंड मोठा भार आपला कमी होतो निगेटिव्ह एनर्जीचा, मग आपल्याला हलकं जाणवतं. तर काही वेळेला लगेच जाणवतं, काही वेळेला लगेच जाणवत नाही, पण पेशन्स मात्र सगळ्यांनी ठेवावे असं सगळ्यांना सांगणं आहे. अशा प्रकारे मी सोल्युशन्स पण सांगितले, सिम्पटम्स पण सांगितले. तर दादा आता आपण तुम्ही सिम्पटम्स सांगितले, त्याच्यानंतर त्याच्यावरचे सोल्युशन्स सांगितले, पण काही एक्सपिरियन्सेस किंवा अनुभव तुम्ही बघितलेले किंवा तुम्ही या गोष्टी जवळून बघितल्या असणारच आहेत फॉर शुअर, असं ते आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगतो. यामधला माझा पहिला अनुभव मला आठवतोय. माझा एक शिष्य आहे, म्हणजे माझा मित्र आहे तो. आम्ही 11वी पासून साधारण ग्रॅज्युएशन होईपर्यंत एकत्रच होतो. तर त्याच्याच बरोबर मला आठवतंय, आम्ही पहिल्यांदा एका ठिकाणी गेलो होतो. बारामतीमध्ये एक जण आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, पण आहेत एक जण. त्यांचा माझा परिचय झाला. त्यांनी मला असंच घरी बोलवलं होतं. घरी बोलवण्यामागचं पहिलं कारण हे होतं की ते जे होते, एक जण पेशंट होते, त्यांना हार्ट संबंधित काहीतरी त्रास झाला आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकतच होतो. तर त्यावेळेला त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही भेटायला गेलो होतो. डॉक्टर्सने खूप काही प्रॉब्लेम सांगितले होते, सिरियस आहे वगैरे सगळं सांगितलं होतं आणि ते अगदी नॉर्मल झाले, म्हणजे ठणठणीत होते. आणि तिथे मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तर त्याच वेळेला त्यांच्या मिसेस त्या रूममध्ये तिकडे पलीकडे, म्हणजे एक प्रायव्हेट रूम होती त्यांची, आणि पलीकडे त्या बसून वाचन करत होत्या. तर नंतर मी आलोय म्हणून त्या उठल्या. तर ते मी बघितलं तर तिथेच मला लक्षात आलं की ते बरे कसे झालेत, कारण ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पठण करत होत्या आणि त्या काळात नवीनच मलाही भेटलं होतं. मी त्यांना म्हणालो की हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे स्वामींचं साक्षात रूप आहे. तर त्या म्हणाले हो आम्हाला पण चांगले अनुभव आहेत. म्हणजे इथे तर काम झालंच तुमचं, चांगलीच गोष्ट आहे. आणि मग अशा प्रकारे ते बरे झाले. ते म्हणाले की तुम्ही आमच्या घरी या एकदा. तर यामध्ये मी काही केलं नव्हतं, यामध्ये अर्थातच म्हणजे डॉक्टरांची देखील यामध्ये मदत झालीच, हे महत्वाचंच आहे काम. तर आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही गेलो होतो, मी आणि माझा एक शिष्य होतो बारामतीमध्ये. तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरी माझं असं म्हणणं होतं की पहिला आपण थोडं अवलोकन करू. काही गोष्टी अशा असतात ना की निगेटिव्ह जरी असलं तरी ते लगेच सांगून मोकळं व्हायचं नसतं. मी सगळ्या प्रकारच्या अशा लोकांना सांगतो की जे अशा काही मार्गात असतील, तर अशांना मला सगळ्यांना सांगणं आहे की त्या सांगण्याची पण एक विशिष्ट मेथड असते की तुम्ही लगेच निगेटिव्ह सांगून मोकळं असं नाही करू चालत. त्यांना विश्वासात घेणं, त्यांना सावकाश त्या बाबतीत मानसिक त्यांची तयारी करणं, परमात्म्याची ओढ त्यांना पहिलं जाणवणं, वाढवणं, त्यांच्याबद्दल परमात्म्याबद्दल आदर वाटणं, या गोष्टी सगळ्या सांगून मग अशा काही गोष्टी सांगाव्या. नाहीतर सांगण्याची गरज असेल तर, गरज नसेल तर थेट सोल्युशन्स वरती जावं असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. नाही तर अननेसेसरी याचा अर्थ असा होतो की म्हणजे आपण स्वतःकडे घेतल्यासारखं की म्हणजे मोठे पण स्वतःकडे की मी तुम्हाला वाचवलं, आपण वाचवणारे पण आहात, हे सगळं परमात्मा करतोय. त्यामुळे जर गरज असेल तर सांगू नये. तर तिथे मी देखील त्यांना काही सांगितलं नाही, कारण तसंही करणारा मी नव्हतो. तिकडे वास्तू जेव्हा फिरत असताना मला काही ठिकाणी व्हायब्रेशन्स काही नीट जाणवले नाही. तर एका रूम मध्ये मला विचित्र जाणवत होतं. मी आणि माझा एक बरोबर होता, त्यालाही लक्षात आलं, मलाही लक्षात आलं. मग नंतर त्यांच्याकडे जेवण वगैरे झालं आमचं. आम्ही एका ठिकाणी बसलो. तिकडे विभूती त्यांच्याकडनं घेतली मी. ती थोडी माझ्या पद्धतीने पण मी अभिमंत्रित केली. सगळ्यांना बसवलो, चटईवर बसले होते सगळे. त्यांच्या सगळ्यांच्याकडे विभूती टाकली मी. आणि माझा एक शिष्य आहे, त्याला मी त्या रूमच्या जवळ एका ठिकाणी बसवलं आणि त्याला पण त्याच्या पण कडेने मी ती विभूती टाकली होती. आणि आम्ही एक गुप्त मंत्र आहे ज्याचं आवर्तन करतात, तर याबद्दल नाही सांगू शकत मी. तर त्या मंत्राचं मी अनुष्ठान करत होतो. त्या मंत्राचं मी आवर्तन सुरू केलं. त्याची 21 आवर्तनं करायची होती. 20 आवर्तनं पूर्ण झाली, तोपर्यंत काहीही जाणवत नव्हता. मंत्र बराच मोठा आहे. आणि 21वे आवर्तन सुरू झालं आणि
ज्या बेडरूम मध्ये त्रास जाणवत होता त्या बेडरूम मधल्या त्या बेडचा आवाज यायला लागला मोठ्याने, जोर जोरात तसं धडधड धडधड आवाज येत होता. आणि त्यावेळेला मात्र फॅमिलीतले सगळे अलर्ट झाले की आता काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण वास्तूतले सगळे एका ठिकाणी थांबलेले आहेत आणि असं तिकडून आवाज काय येतोय. तर त्यानंतर ते मंत्र पूर्ण झाला. तो मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला मात्र मी माझा पर्सनल अनुभव सांगतो. बऱ्याच जण या गोष्टीवर विश्वास नाही बसणार, पण जे मी डोळ्याने बघितले ते मी तुम्हाला सांगतो. जर भास असेल हा, तर मला एकट्याला कोण समजू शकतो, सगळ्यांना नाही होऊ शकत. माझ्या जवळचा माझा काही शिष्य आहे त्या लोकांना देखील आठवतोय तो की काळा गोळा अख्खा बाहेर आला होता पूर्ण. आम्ही डोळ्यांनी बघत होतो त्याला. असं म्हणणार नाही मी की मी योगचक्षुने वगैरे बघितलं, डोळ्याने बघितलं. तो काळा गोळा संपूर्ण बाहेर आला. पहिला त्यांनी मला माझ्या अंदाजेप्रमाणे माझा जो शिष्य बसला होता त्याच्यावर तो हल्ला करणार होता. तर तो त्याच्या जवळ जाईपर्यंत अभिमंत्रित विभूतीमुळे त्याला काही करता नाही आलं. मग त्यांना ते ऊर्जा सहन होत नाही विभूतीची वगैरे, कारण अर्थात विभूतीमध्ये पण स्वामी आहेत. तर ती ऊर्जा सहन नाही झाली म्हणून तो काळा गोळा नंतर बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. दरवाजा उघडला होता मी नंतर मेंढोर, तोपर्यंत मात्र काही कारण नसताना आम्ही ज्या रूम मध्ये होतो त्या मेंढोरच्या वर देवघर आणि माझा शिष्य बसला होता त्याच्यावर एक बल्ब होता, एक ट्यूबलाईट आणि 2 बल्ब आमच्या समक्ष आपोआप फुटले. त्यातले एकच बल्ब फक्त देवघरातला चालू होता, बाकी कुठलेही चालू नव्हते. दिवसा चालू होते सगळं, रात्रीची पण वेळ नव्हती, दिवसा होते आणि आमच्या समक्ष हे फुटले पूर्ण. तर माझा हा एक अनुभव आहे. या बाबतीत मी एक गोष्ट नक्की शिकलो, अजून एक गोष्ट की काच जी आहे, काचेवरती पण निगेटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट होतात की ज्यामुळे आपल्यावरची निगेटिव्हिटी जाते. बऱ्याचदा मला आठवतंय की माझी आजी जी आहे, वडिलांची आई, ती देखील कायम सांगायची की घड्याळ घालून जा. ती देखील एकाची धार्मिकच होती, कारण तिच्यावर पण अनेक म्हणजे मोठ्या मोठ्या संतांची कृपा झाली. म्हणजे कैकाडी महाराज होते, अजून गाडगे महाराज, अजून शंकर महाराजांचे शिष्य होते शिवाजी महाराज, शिवाजी नाव होतं त्यांचं. विडणी येथे त्यांची समाधी आहे. तर ते देखील आमच्या घरी यायचे. आणि मला आठवतं की माझे वडील त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत अक्षरशः. माझे वडील, आत्या वगैरे हे सगळे, त्यांना सगळ्यांना अनुग्रह लाभला त्यांचा. तर ते शिवाजी महाराज, मला आठवतंय की माझी आजी मला सांगायची की शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की बांगडी ठेवायची किंवा काचेचं काहीतरी ठेवायचं, घालायचं, असं ते सांगायचंय. तर याबद्दल यांना तसा काही अनुभव नाही आला, पण इतरांचे अनुभव त्यांनी पाहिलेले आहेत की अचानकपणे समजा काचेचा ग्लास ते बरोबर ठेवायचे, कोणी जाताना अचानक नुसते असे वर उचलून धरायचे आणि तो आपोआप फुटायचा. कारण त्यांना काही गोष्टी ह्या कळायच्या, जाणवायच्या. अर्थात संतांना या गोष्टी अगदी क्लिअर कळतात, अगदी अनुभवतात ते सगळं. तर हा एक अनुभव आहे माझा. दुसरा अनुभव म्हणजे मी पाहिलेलं, म्हणजे काहींना जे असे बाधा पूर्ण झालेली असायची, तर हे नंतर त्यांच्या व्हायब्रेशन्सवरनं कळायचं, वागणुकीवरनं पण कळायचं. त्यानंतर मात्र ते जागृत झाल्यानंतर मी बोलण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असताना देखील असं काय अनुभव आलेले आहेत, पण मी ज्यांच्याशी संवाद साधलाय तर त्यांना ज्या निगेटिव्ह एनर्जीची बाधा झाली त्यांनी माझ्याशी असा डिरेक्टली असा संवाद नाही साधलाय, तोंडाने बोलतो तसा वगैरे असं काही झालेलं नाहीये. पण ते शरीरातले काही त्रास, त्यांना विचित्र वागणूक, हालचाल वगैरे, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स वगैरे हे सगळे दिसत होते. मग ते बाहेर पडले. असे खूप लोकांचे अनुभव मी पाहिलेले आहेत. काही कालावधीनंतर मला आठवते की स्वामींनी मला या बाबतीत एक गोष्ट स्पष्टच सांगितली की हा तुझा पिंड नाहीये, तर तू इथे का लक्ष घालतोस? प्रत्येकाला काहीतरी कार्य दिलेलं आहे, तुझं हे काम नाही. त्यामुळे त्यानंतर मात्र मग मी हे काम पूर्णच थांबवलं. कारण आता हे कारण थांबवणं म्हणण्यापेक्षा माझ्या इच्छेने नाही, हे स्वामींच्या इच्छेने थांबलंच पूर्णपणे. कारण हे सगळं त्यांचं म्हणणं आहे की तुझं काम आहे लोकांना मुक्तीच्या मार्गावर आणणं, लोकांना मुक्तीचं महत्व सांगणं, मोक्ष मार्गावर आणणं हे आहे. तर त्यामुळे ते सुरू केलंच. तरीही मी सगळ्यांना हे एक सोल्युशन्स म्हणून सांगतो की आपण ऑरा साफ कसे ठेवावे त्या संदर्भात, की संरक्षण राहावं, हे सगळं मी सांगत असतो. गाणगापूरला आपण बघतो की असं जसं तुम्ही सांगितलं की माणगावला तो खांब आहे, तसंच गाणगापूरच्या बाबतीत खूप म्हणजे ते फेमस आपण म्हणूयात की तिथे लोकांच्या अंगात निगेटिव्ह एनर्जी येणं. तर ते कितपत खरं आहे आणि काय तिथे? नक्कीच 100% खरं आहे. थोडंसं काही लोकांचं मत आहे, आता हे मी अनुभवलेलं, मी कित्येकदा गाणगापूरला गेलोय तेव्हा मी अनुभवलेलं, तरी मला जाणवलं की हे नाही, खरंच काही लोकांमध्ये ते निगेटिव्ह एनर्जीज बाहेर पडतात. काही लोकांचं म्हणणं आहे की मुख्य मंदिर जे आहे तिथे हा प्रकार फक्त आरतीच्या वेळेला होतो, आरतीच्या वेळेला तिकडनं निगेटिव्हिटी बाहेर पडते, एरवी तसं होत नाही असं काहींचं म्हणणं आहे.
पण बऱ्याच जणांचं या बाबतीतलं नक्कीच मत आहे. काहींनी सायंटिफिक रिसर्च पण केलेला आहे की जे म्हणजे संगम, जिकडे संगम होतो, संगम स्थान म्हणतात त्याला, त्या संगम स्थानावर मात्र प्रचंड लोकांना प्रचंड ऊर्जा जाणवते. बऱ्याच लोकांना त्यातलं निगेटिव्हिटी बाहेर पडलेली जाणवते आणि हे होतं. आणि हे अतिशय मी म्हणेल ते खरंच आहे, 100% खरं आहे. कारण या बाबतीतले उदाहरण अनेक आहेत की आता समजा आपण ब्लॅक मॅजिकचं म्हणू किंवा भूतबाधेचं जरी म्हणू, तर या संदर्भात श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथामध्ये देखील अनेक उदाहरणं आढळतात आपल्याला. अजून गुरुचरित्रामध्ये आढळतात. असे अनेक उदाहरणं आहेत की आता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत म्हटलं तर त्यामध्ये दिलेलं आहे बघा की एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव मला नीट आता आठवत नाहीये, पण बंगारम्मा का बंगारय्या असं काहीतरी नाव होतं, कदाचित मला चुकले नाव सांगण्यामध्ये. तर ती एक व्यक्ती होती, ती तांत्रिक होती. मग ती कुल्यांच्या उड्यात मारत ती योगिक क्रिया करायची आणि त्या व्यक्तीला अनेक विद्या माहीत होत्या काळ्या जादूचे. मग ते स्वतः पाणी पिलं की त्या व्यक्तीच्या पोटात ते पाणी जायचं. तसं त्यांनी स्वतः विष पिलं की त्या व्यक्तीच्या पोटात विष जायचं. किंवा मंत्र सोडून नाग सोडायचे किंवा मग तंत्र करून मग थेट जारण मारण करायचं, असे सगळे प्रकार होते. त्या व्यक्तीने हे का केलं? ईर्षेपोटी केलं. कोणावरती? तर साक्षात परमात्मा स्वामींवरती, म्हणजे परमात्मा श्रीपाद स्वामींवरती केलं. कारण त्यांच्या लीला करणोपकरणी त्यांनी ऐकल्या होत्या. त्यांचे आजोबा बापांना चारवलो, त्यांच्यावरती ह्या 2 प्रक्रिया त्यांनी केल्या. पण तरी श्रीपाद स्वामी म्हणजे अर्थात परमात्मा म्हणजे काय बोलू शकतो आपण, तर ते तर त्यांनी या सगळ्यांना तारलंच यामध्ये. आणि एक विशेष गोष्ट मला अशी वाटते, आपल्या बाबतीत एखादी व्यक्ती काही समजा बोलली, आपल्या मागून जरी काही चुकीची गोष्ट बोलली तरी आपल्याला ते सहन होत नाही. आपण लगेच जातो, प्रत्युत्तर देतो, भांडण सुरू होतात. तो परमात्मा किती दयाळू असेल बघा, की तो जो कोण व्यक्ती ज्याने त्या काळ्या जादूचे प्रकार केले, श्रीपाद स्वामी आणि बापूंना चारवलो त्यांच्या आजोबांवरती, बापूंना चारवलो म्हणजे श्रीपाद स्वामींच्या आईचे वडील नाना त्यांचं. श्रीपाद स्वामींनी त्यांना त्या व्यक्तीला दर्शन देऊन, समक्ष दर्शन देऊन त्याला सगळं सांगितलं. तो अक्षरशः तडफडत होता स्वतःच्याच प्रक्रिया त्याच्यावर उलटल्या म्हणून. तर श्रीपाद स्वामींनी त्याला म्हणजे शिक्षा म्हणून काय, तर काही दिवस काही वर्ष फक्त तू एका ठिकाणी अडकशील, तिकडे तू योग्य क्रिया करून तुझं म्हणजे तू आनंद प्राप्ती करशील वगैरे सांगितलं. आणि शंकर भट्ट नामक माझा भक्त आल्यानंतर तू यातून मुक्त होशील सांगितलं. बरोबर, तेच. तर म्हणजे परमात्मा किती दयाळू असतो बघा. तर या परमात्म्याने अशा कर्मांना पण तो आपल्याला माफ करू शकतो. तर अर्थातच बघणारे कित्येक दर्शक आहेत की ज्यांना आता हा पॉडकास्ट बघण्याची इच्छा का होणार, कारण कुठे ना कुठेतरी परमात्म्याची कृपा असल्याशिवाय नाही ना. आणि आपण तेवढे पापी तर नक्कीच नाही. परमात्मा 100% प्रत्येकाला तारतो यातून. या बाबतीतलं एक छोटंसं उदाहरण माझं सांगतो की पादुकांची भक्ती का करायची असं मी विचारलं होतं स्वामींना. तर स्वामी म्हणाले होते की मी दत्त आहे. दत्त म्हणजे मी वास्तविक पाहता मी सगुण जरी लोकांना भासत असलो तरी मी निर्गुणच आहे. मी निर्गुणच नाही तर मी निर्गुणाचा अतीत आहे. निर्गुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे झालं, तर त्याचा पण अतीत मीच आहे, म्हणजे मी परब्रह्म आहे. तर माझी भक्ती निर्गुण स्वरूपातही होऊ शकते. तर ती कशी? पादुकांमार्फत. पादुकांची पूजा म्हणजे निर्गुण भक्ती आहे. तर यामध्ये होतं काय, उजवी पादुका जी आहे त्यामध्ये आहे तारण शक्ती आणि डाव्या पादुकेमध्ये आहे मारण शक्ती. अशा 2ही शक्ती त्यामध्ये असतात. या प्रकारच्या अनेक विद्या आहेत, त्याबद्दल मला एवढं माहित नाही, पण मी ऐकलेलं आहे त्या बाबतीत की आपल्याबद्दलचे काय अनुष्ठान आपण काही केले, मागण्या केल्या, तर एखादी शक्ती सोडायची असेल तर ती डाव्या पादुकातनं बाहेर पडते. आणि एखादी शक्ती जर आपल्याला ग्रहण करायची आणि आपल्याला समजा जर तारण म्हणजे आपल्याला प्रोटेक्ट करणे, प्रोटेक्शनवाली एनर्जी उजव्या पादुकेपाशी असतात. तर श्रीपाद स्वामींनी किंवा श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती हे किती भोळे असतील बघा, की यांनी भोळे तर होतेच आणि शिवाय त्यांची कृपा किती की त्यांनी त्या काळात हा संकेतही देऊन ठेवला. स्वतःच्या पादुका त्यांनी कित्येक ठिकाणी दिल्या बघा, याचा उल्लेख आढळतो आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये. त्यांनी स्वतःच्या पादुका ठेवल्या तिथे. आजही आपण किती भाग्यवान आहोत की साक्षात परमात्मा श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका, त्यांनी वापरलेल्या पादुकांचं देखील दर्शन आपल्याला होऊ शकतं, आजही होऊ शकतं. म्हणजे अशा चांगल्या गोष्टी पण आहेत आपल्या बाबतीत. तर माझं असं म्हणणं आहे की सोल्युशन मधला हा देखील एक भाग आहे, मी मगाशी विसरलो सांगायचं. तर हा देखील एक भाग आहे. हे एक होतं. उदाहरणासहित मी एक गोष्ट सांगतो की आता जसं मी आता काळ्या दारूचं उदाहरण दिलं, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आहे, अजून गुरुचरित्र आहे, गुरु लीलामृत आहे. यामध्ये काही उदाहरणं आढळतात आपल्याला की श्रीपाद स्वामी असू किंवा नृसिंह सरस्वती स्वामी
श्री स्वामी समर्थ यांचे जवळचे किंवा यांचे शिष्य किंवा यांच्या परिचित लोकांना देखील बाधा झालेली, भूतबाधा. तर त्यावेळेला ह्या गोष्टी कशा काय होऊ शकतात असा काहींना देखील प्रश्न पडतो की स्वामी असताना पण असं कसं काय घडलं. तर ह्या सगळ्या त्यांच्याच लिहिला, कारण त्यांना काही गोष्टी जाणीव करून द्यायची असते आपल्याला, त्यामुळे देखील होतं. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याबद्दल मी म्हणेल की तो अक्षर सत्य ग्रंथ आहे, त्यामध्ये अनेकदा उल्लेख येतो. जर तो ग्रंथ अक्षर सत्य आहे, प्रत्येक आणि प्रत्येक शब्द शक्ती संपन्न आहे, शक्तियुक्त आहे आणि प्रत्येक गोष्ट खरी आहे, तर भूतबाधा दिलेली, काळेजारू गोष्टी त्यामध्ये दिलेल्या ह्या खोट्या कशा असू शकतात. म्हणजे ज्यांना ज्यांना असं वाटतं की नाही हे सगळं तोटांड आहे, हे खोटं आहे, तर मला या सगळ्यांना सांगणं आहे की थोडं आपण, म्हणजे असं माझं म्हणणं नाही की आपण कम्प्लिटली त्याच विचारात जावं, पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत हे तर प्रूव्ह होतं. माझे अनुभव असे खूप आहेत या बाबतीतले, पण फक्त असे आहेत की काही अनुभवांबद्दल मी सांगणं योग्य वाटणार नाही मला, त्यामुळे मी काही गोष्टी या बाबतीत मी विराम देतो आता. काही हरकत नाही. तर दादा धन्यवाद, परत एकदा तुम्ही आलात आणि आज आपण थोडं वेगळ्याच विषयावर चर्चा केली आहे. तुम्ही लोकांना संबोधित केलं आणि आय एम शुअर हा पण एपिसोड किंवा हा पण पॉडकास्ट लोकांना आवडला असेल. तर दादांचे परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये मी हँडल्स देतो आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कमेंटमध्ये तर आम्ही देतोच, पण जर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून जर कॉल केला तर आमच्यासाठी ते बरं आहे. आणि दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यावर पण वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा दादा टाकत असतात. ॲडमिन जे मंडळ आहे ते पूर्ण टाकतं. दादा तुम्हाला काही ॲड करायचं? खूप छान वाटलं आणि आतापर्यंतचे हे 3 आपले पॉडकास्ट जे आहेत खूप एन्जॉय केलं सांगण्यामध्ये पण. आणि तुमचे देखील आभार, तुम्ही खूप पेशन्स ठेवून सगळं छान ऐकलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया कमेंट्स बघून देखील खूप छान वाटलं. 90% सगळे चांगलेच कमेंट्स होते आणि खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. फक्त काही लोकांनी ज्यांनी मला स्वामींचं रूप किंवा अंश मानला त्या सगळ्यांची मी माफी मागतो आणि सांगतो की मी त्या पात्रतेचा नाहीये, ही सगळे स्वामींची लीला आहे. आपण सगळेच त्यांचे अंश आहोत, त्यांचेच पुत्र आहोत आपण सगळे. करेक्ट. तर दादा थँक्यू सो मच परत एकदा तुम्हाला. आणि आपल्या स्वीट टॉक्सच्या रिच्युअल प्रमाणे आपण पीस बॉम्बने पॉडकास्ट हा एंड कर. थँक्यू.